की मतदानाचा सगळ्यात मोठा महोत्सव म्हणजे लोकशाहीचा सगळ्यात मोठा महोत्सव म्हणजे जो आहे तो मतदान आहे. आणि मला असं वाटतं की मतदानाचा अधिकार सगळ्यांनी बजावावा आणि त्यासाठी सर्वांनी मतदान करावं असं मी सर्वांना आवाहन करते. मी आतमध्ये जाऊन वोट केल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की मतदान केल्यानंतर आम्हाला व्हीव्हीपॅट दाखवा. आम्हाला दिसलं नाही ते व्हीव्हीपॅट ज्याच्यामध्ये ते मतदान कसं आपण कोणाला केलं याची चिन्ह येतं. ते बोलले व्हीव्हीपॅट नाही आहे. मग आम्ही विचारलं ते पाडू मशीन कुठे? ते बोलले ते पाडू मशीन पण नाही आहे. मग मला कळलं नाही, एकतर आम्हाला विरोधकांना आणि कोणालाच माहीत नाही की पाडू मशीन एक्झॅक्टली आहे काय, त्याचं काम काय, पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, आम्ही ज्या व्हीव्हीपॅटकडे बघत होतो ते व्हीव्हीपॅट नसल्यामुळे काय झाले, आता आम्हाला माहीतच नाही की आमचं मतदान कुठे गेले काय गेलं काय माहिती नाही. त्यामुळे आमच्या मनात एकच साशंका आहे की हे लोकशाहीची प्रक्रिया आहे, पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि राज्य निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये कॉग्निजन्स घ्यावा आणि राज्य निवडणूक आयोगाने याची पूर्णपणे त्यात खात्री घेऊन कार्यक्रम करावा, ही माझी त्या ठिकाणी त्यांना सांगणं आहे. आरोप लगा कोई मिक्सर गिरा है, कोई कुछ गिरा है। हां बरोबर आहे ना. मी बोरवली मैंने व्हिडिओ टाकलेत. मी पूर्ण ट्रकच्या ट्रक 2-3 आलेत मिक्सर. कोणी कुकर देतंय. असं नाही होत ना. इलेक्शन हे पारदर्शक पद्धतीने व्हायला पाहिजे. तुम्ही आमिष दाखवता का लोकांना? असं नाही होत. म्हणजे काल मी कलिनाला दाखवलं, मी बांद्रा ईस्टचा व्हिडिओ टाकला, पाकिटामध्ये पैसे टाकतात, हे सुद्धा बरोबर नाही आहे. क्या लगता है कौन होगा मेयर? जो पण असेल तो मुंबईच्या विधाचा असावा, मुंबईला पुढे घेऊन जाणावा असं माझी अपेक्षा आहे. थँक्यू.